यहेजकेल अध्याय 5। हे मानवपुत्रा, तू एक तीक्ष्ण तरवार घे, ती न्हाव्याच्या वस्तऱ्याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालीव। मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर। नगराच्या वेढ्याचे दिवस संपले, म्हणजे ह्या केसांचा 1/3 नगराच्या मध्यभागी अग्नीने जाळून टाक। 1/3 केस घेऊन त्यावर चोहोकडून तरवार चालीव आणि उरलेला 1/3 वाऱ्यावर उडीव। ह्या प्रकारे मी तरवार उपसून त्या लोकांची पाठ पुरवीन। त्यातले थोडेसे केस घेऊन आपल्या वस्त्राच्या पदरी बांध। त्यातून पुन्हा थोडके घेऊन अग्नीत टाकून जाळ, म्हणजे त्यामधून अग्नी निघून इस्रायलाच्या सर्व घराण्यास व्यापील। प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, ही यरुशलेम ही राष्ट्रांमध्ये स्थापिली आहे व हिच्या भोवती देश वसविले आहेत। तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयास इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला। तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला, कारण त्यांनी माझ्या निर्णयाचा अव्हेर केला व माझ्या नेमाप्रमाणे ते चालले नाहीत। ह्यामुळे प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांपेक्षा अधिक बंडाळी माजविली व माझ्या नियमांप्रमाणे चालला नाही, माझे निर्णय पाळले नाहीत आणि आसपास राष्ट्रे आहेत त्यांच्या निर्णयाप्रमाणे देखील वागला नाही, त्या अर्थी प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मीच तुझ्या विरुद्ध होईन आणि राष्ट्रांदेखत तुझमध्ये न्याय शासन करीन। तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे आजवर मी केले नाही व पुन्हा त्याप्रमाणे करणार नाही, असे मी तुझ्या ठायी करीन। तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलास भक्षितील व मुले आपल्या बापास भक्षितील। मी तुझ्या ठायी न्याय शासन करीन व तुझे सर्व अवशेष राहिलेले लोक दशदिशास विखरून टाकीन। प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्र स्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खात्रीने मी तुझवरची कृपादृष्टी काढून घेईन, गय करणार नाही, दया करणार नाही। तुझ्या वस्तीचा 3रा हिस्सा पटकीने मरेल व तुझमध्ये लोक उपासमारीने नाश पावतील। 3रा हिस्सा तुझभोवती तरवारीने पडेल व 3रा हिस्सा मी दशदिशास विखरीन। मी तरवारीने त्यांची पाठ पुरवीन, अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्याचवरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल। मी त्याचवरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला, म्हणजे ते समजतील की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे। आणखी तुझभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुला उजाड करीन, अपशब्दाचा विषय करीन आणि येणारे जाणारे हे पाहतील। मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्याय शासन करीन।
तेव्हा तुझ भोवतालच्या राष्ट्रास तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय यांचा विषय होशील. मी परमेश्वर हे म्हणालो आहे. मी तुमचा नाश करण्यासाठी उपासमारीचे नाशकारक तीक्ष्ण बाण सोडीन. तेव्हा तुम्हावर मी दुष्काळाचा कहर करीन व तुमचा भाकरीचा आधार तोडीन. मी तुम्हावर दुष्काळ व हिंस्त्र पशु पाठवीन. ते तुम्हास निस्संतान करीतील. मरी व रक्तपात ही तुम्हावर येतील. मी तुम्हावर तलवार आणीन. मी परमेश्वर हे म्हणालो आहे.